माणसाचं मत हे कधी कधी चुकीचं असतं, कारण ती व्यक्ती चुकीची आहे म्हणून नाही, तर त्याच्याकडे असणारी माहिती चुकीची आहे. कारण त्याला कधी खरी माहिती मिळालेली नसते, सत्य समजलेलं नसतं. हे सगळं प्लेटोनं त्यांच्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये एका गुफेचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे, ज्याला ॲलिगोरी ऑफ द केव यामध्ये हे सगळं काही मांडलेलं आहे. या गोष्टीत प्लेटो एका गुफेचं वर्णन करतात, जिथं काही लोक जन्मापासूनच बंदी असतात. त्यांचे हात, पाय आणि मान एका साखळदंडाने अशा प्रकारे बांधलेले आहेत की ते फक्त समोरच्या भिंतीकडे पाहू शकतात. त्यांच्या मागे एक मोठा जाळ लावलेला असतो आणि त्यामुळे ते समोरच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या पाहत असतात, सावल्यांचा खेळ पाहत असतात. या कैद्यांच्या मागे जो जाळ असतो त्यामध्ये एक रस्ता असतो आणि तिथून लोक जे आहेत विविध प्रकारच्या वस्तू, प्राण्यांच्या मूर्त्या घेऊन जात असतात. अग्नीच्या प्रकाशामुळे वस्तूच्या सावल्या समोरच्या भिंतीवर पडत असतात. आता हे बंदी लोक जन्मापासूनच फक्त याच सावल्या पाहत आल्यामुळे त्यांना असं वाटतं की या सावल्या म्हणजेच खरं जीवन आहे, हेच सगळं जग आहे. त्यांच्यासाठी तो आभास, म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये आपण इल्युजन म्हणतो, हेच सत्य असतं. त्यातील एका कैद्याची सुटका होते. तो साखळी तोडून गुफेच्या बाहेर पडतो. सुरुवातीला सूर्याचा प्रकाश जो आहे तो त्याच्या डोळ्याला प्रचंड त्रास देतो, त्याला त्रास होतो. नंतर हळूहळू त्याला कळतं, झाडं, फुलं, नद्या, निसर्ग दिसायला लागतो आणि नंतर तो गुफेत दिसणाऱ्या सावल्या हे सत्य नसून बाहेरचं जग जे आहे ते खरं सत्य आहे हे त्याला समजतं. आणि ते परत जाऊन आपल्या सहकाऱ्यांना सांगतो, तुम्ही जे पाहत आहात त्या फक्त सावल्या आहेत, खरं जग हे या गुफेच्या बाहेर आहे. तेव्हा त्याचे जे सहकारी आहेत, गुफेतले लोक जे आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, उलट त्याला वेड्यात काढतात, त्याच्यावर हसतात. कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे खोट्या सावल्यांसारखं अंधारात गेलेलं असतं. गुफेत साखळदंडाने बांधलेले कैदी जन्मापासूनच फक्त समोरच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या पाहत असतात. त्यांच्यासाठी त्या सावल्या म्हणजेच सर्व काही आहे, जीवन आहे, सत्य आहे, तेच जग आहे. आजच्या संदर्भात सुद्धा आपण एका कम्फर्ट झोनमध्ये आहोत. आपण ज्या जुन्या समजुती, परंपरा किंवा मर्यादित माहिती जी आहे ती आपल्याकडे असते आणि आपल्याला वाटतं की तेच जग आहे, तेच सगळं काही आहे. आपल्याला तिथं सुरक्षित वाटतं, कारण आपण त्या अंधारामध्ये, त्या सावल्यामध्ये वाढलेलो आहोत, भिंतीवर पडणाऱ्या सावल्या पाहत आहोत. उजेडाकडे जाण्याचा नेहमीच त्रास होत आलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये द पेन ऑफ ग्रोथ असं म्हणतात. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती साखळदंड तोडून बाहेर पडते, सूर्याचा प्रकाश पाहते, तेव्हा त्याचे डोळे नेहमीच त्याला त्रास होतो. सुरुवातीला काहीच दिसत नाही आणि पुन्हा अंधारात जाण्याचा तो विचार करत असतो. सत्य जे आहे ते सुरुवातीला आपल्याला नेहमीच अस्वस्थ करतं. ज्ञानाचा उजेड पहिल्यांदा डोळ्यांना टोचतो, कारण आपलं आयुष्यभर आपण अंधारामध्ये घातलेलं असतं, सावल्या पाण्यामध्ये घातलेलं असतं. प्रगती ही नेहमीच वेदनादायक असते. एकदा का डोळे प्रकाशाची जुळवण्याची सवय झाली की माणसाला समजतं, भिंतीवरच्या सावल्या ज्या आहेत त्या खोट्या आहेत. बाहेरचं जग हे किती अथांग आहे, सुंदर आहे, खऱ्या वस्तू आहेत, जे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपलं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्याला ज्ञान मिळाल्याच्या नंतर. आपल्याला समजतं की आपण इतके दिवस एका मर्यादित चौकटीमध्ये अडकलेलो होतो, हे त्या माणसाला कळलेलं होतं. तो माणूस जेव्हा गुफेमध्ये परत जातो आणि इतर कैद्यांना सांगतो की बाहेरचं जग हे वेगळं आहे, तेव्हा ते लोक त्याला वेडं ठरवतात. आपला अंधार त्यांना प्रिय वाटतो. जेव्हा आपण बदलतो किंवा ज्ञान मिळवतो, तेव्हा जुन्या वातावरणामध्ये बसणं कठीण होतं. लोक तुमच्यावर हसतात किंवा तुम्हाला नाकारतात, पण ते केवळ त्यांच्या अज्ञानामुळे हे सगळं काही घडतं. थोडक्यात सांगायचं तर ज्ञान मिळवणं म्हणजे केवळ माहिती जमा करणं नाही, तर स्वतःच्या मानसिक गुलामगिरीमधून स्वतः मुक्त होणं. हे सोयीस्करपणे वापरता येत नाही. सत्य हे नेहमीच सुरुवातीला भीतीदायक वाटतं, कारण ते आपल्या जुन्या जगाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणारं असतं. पण खऱ्या अर्थानं जगणं सुरू करण्यासाठी तुम्हाला गुफेतून बाहेर पडावं लागतं. सूर्याचा प्रकाश जो आहे तो शोषून घ्यावा लागतो. त्याचा डोळ्याला त्रास झाला तरी चालतो, पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला समजायला लागतं की जग हे वेगळं आहे. आपण एका कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलं पाहिजे. हे विचार प्लेटोनं त्यांच्या ग्रंथामध्ये द रिपब्लिक याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि ते आजही तंतोतंत लागू पडतात.